कशी आजकाल मग कशी झाली मग सांग ना. अगे बरोबर अटकते माहित नाही का? हो बाई माहित आहे मला. तू सांग थांबली बरोबर अटकते. ओके बा काय तुला माहित आहे? हो का? तुला एक्सपिरियन्स आहे? असं काय तुला माहित आहे? आणि म्हणून म्हणते समोर काय म्हणते ऐका. सखीत्व बघणे अनुसयाचे प्रयत्न फसले तीन देवाचे. आम्ही तर मानव आहोत. समजलं का? आम्ही हा मानव आहोत. या मानव येवणीमध्ये कितीतरी संकट कितीतरी दुःख भोगावं लागतं. या मानव संकटामध्ये या मानव जीवनामध्ये कितीतरी संकट कितीतरी दुःखाचा परिश्रम करावं लागते. कितीतरी दुःख भोगावं लागतं. कितीतरी संकट येतात त्या जिंदगीमध्ये या जीवनामध्ये. प्रत्येक संकटाचा सामना करणं हे का माणसाचा कर्तव्य धर्म आहे. प्रत्येक ज्या वेळेला त्या सतीने त्या सती अनुशयाने ज्या वेळेला ब्रह्मा विष्णू आणि महिषाला बाळ बनवलं होतं. ब्रह्मा विष्णू आणि महिषाला बाळ बनवलं होतं. त्यावेळेस त्या सतीने आपलं सतीत्व दाखवलं होतं. त्या सतीने आपलं सतीत्व दाखवलं. नाही तसं नाही, मैं ये कर दूंगा, मैं वो कर दूंगा, मैं फाड़ दूंगा, मैं तोड़ दूंगा, ऐसा नाही तर तसे एक मान्यवरचे ऐका. आणि बरोबर सतीत्व बघण्या अनुसयेचे प्रयत्न फसले ती देवाचे. दिसला काय दिसला सांगते. त्या ब्रह्मा विष्णू महिषाला बाळ बनवलं. त्या सतीने त्या ब्रह्मा विष्णू महिषाला बाळ बनवलं आणि बाळ म्हणून त्याला आपल्या छातीचं दूध पाजलं. गाण्याचा आदर तर वाईट नव्हते माझा माय बाप. निघतो का एखादी शब्द तरी माझं गाण्याचं वाईट निघत आहे? नाही तर मी टाकू का? माझा फसल बाप रे काय ते तुलेच बोलणे येते आणि म्हणते जग जागृत झालं पाहिजे. या समाजाला काय तर सांग का माझ्या गाण्याचं काय ते समजा लोकांना. लोक छुटी आहे ना बसून आहे का? आणि लोक पाहता पागल आहे का? अरे त्या सतीने आपल्या सतीत्व दाखवलं. त्या सतीत्व कसं दाखवलं? त्या ब्रह्मा विष्णू महिषाला बाळ बनवलं. त्या ब्रह्मा विष्णू महिषाला बाळ बनवलं आणि बाळाला छातीचं दूध पाजलं. आपल्या छातीचं दूध पाजलं. आणि ज्यावेळी त्या ब्रह्मा विष्णू महिषाच्या तिघाच्या 3 पत्नी आल्या, त्यावेळी तिघाच्या 3 पत्नी आल्या. त्यावेळेस त्या विचारू लागल्या की आमचे भरदार कुठं आहे? त्या सतीला त्यावेळी विचारू लागले माझे माय बाप हो की आमचं भरदार कुठं आहे? त्यावेळेस त्या सतीनं जबाब त्या सतीनं काय सांगितलं? त्या सतीने काय सांगितलं की वडकामध्ये तुमचा भरदार कोण आहे? वडकामध्ये तुमचा भरदार कोण आहे? आणि म्हणून मला म्हणायचं आहे अरे दिसला अरे दिसला आणि सतीत्व हा तेव्हा दिसला. सतीत्व हा तेव्हा दिसला.
स्वतःपेक्षा जास्त. समजलं का? एवढा प्रेम आहे, पण त्या प्रेमाची कदर करावी लागते. बरोबर का? हसता त्या प्रेमाची कदर करावी लागते, तेव्हा कुठं होतं. समजलं का? सोनं माझ्यावर होतं ना, म्हणून मी इसलिए कहना चाहूंगी. क्या? हेलो, इसलिए कहना चाहूंगी, अरे पत्थर को पूजने से भगवान नहीं मिलता, मंदिर में जाने से भगवान नहीं मिलता, क्या बात है? पत्थर को पूजने से भगवान नहीं मिलता. अरे पत्थर को इसलिए पूजते हैं यारो, पत्थर को इसलिए पूजते हैं यारो, क्योंकि भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता. ओए शायद मान्यवरजी, भरोसे के लायक भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता, भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता. ऐका समोर काय लग्न करण्या द्रौपदीला तो दुर्योधन सामोरी आला. ती काय म्हणलं होतं? 1500 रुपये प्रत्येक बाईला भेटते, 1500 रुपये प्रत्येक बाईला भेटते म्हणलं. आता म्हणते आम्हाला माणसाचे कुठे गेलं, तर मी म्हणलं बाईचा जन्माला काऊन नाही आला, कुठे भेटले असते. शब्द काही वाईट झाले का? बाईच्या जन्माला कुठे भेटले असते. आता मी काय म्हणलं, आम्ही बाया मोर्चा काढून तुमच्या माणसासाठी, तुझ्या एकट्यासाठीच म्हणलं का? प्रत्येकच माणसासाठी बाया मोर्चा काढायचा. आणि लाडका भाऊ स्वीकार कर, लाडका भाऊ स्वीकार कर. माणसा बाईलाच नाही तर माणसाला 2000 रुपये महिना दे, नाही का? कारण माणसे की बाई कमावू शकते का? बाईची कमाई सारखीच राहील आणि माणसाची कमाई माणसाला कमाई सारखीच राहील, नाही का? तर मी काय म्हणलं, आता म्हणते काय म्हणजे म्हणते बाई अशी म्हणते का बाईच्या जन्माने का झाला का? बाई बनला का तुम्ही म्हणल्या बरोबर? झाला का बाई? सांग बरोबर. मी म्हटलं अरे तुला आम्हाला 1500 भेटते, तू झुलतं का? तू झुलतं का ना? आम्हाला 1500 भेटते तर त्यासाठी आम्ही बाया मोर्चा का आम्ही उपासावर बसणार आहोत. समजलं का? पण प्रत्येक गावाच्या बायाची एकी पाहिजे. समजलं का? तसं ह्या गावाच्या बायाची एकी पाहिजे. तुमच्या घरच्या माणसाला भेटल्या पाहिजे 2000 रुपये. जशी तुम्हाला माझ्या बाया लावल्या हो, तुमच्या घरच्या माणसाला भेटल्या, तुमच्या भावाला, तुमच्या बापाला, तुमच्या घरच्या माणसाला सुद्धा भेटले पाहिजे 2000 रुपये. आता प्रत्येक गावामध्ये बायांची एकी करा, बायाची संघटना करा. समजलं का? आणि बाया मोर्चा काढा. प्रत्येक गावच्या बाया, प्रत्येक चौकातल्या बाया, प्रत्येक मोहल्ल्यातल्या बाया एक संघट करा, एक गुट करा आणि तो मोर्चा काढा. ऑटोमॅटिक ह्या माणसाला पैसे तयार भेटणं सुरू होतील. समजलं का? मग हे झुलतीच नाही माणसाला, मंदिरे नाही केली वेळा तुम्हाला. समजलं का? नाही जसं आता सूरज म्हणते म्हणून तुम्हाला 1500 आम्हाला काही नाही का म्हणते, नाही का? तर म्हणून बाय मोर्चा काढा. समजलं का? मग ऐका समोर काय म्हणा. लग्न करण्या द्रौपदीला दुर्योधन सामोरी आला. त्या द्रौपदीच्या अशा दशा केल्या, त्या द्रौपदीच्या अशा दशा केल्यामध्ये माईबाप तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल ही गोष्ट, प्रत्येकाला तुम्हाला माहित असेल ही गोष्ट. त्या द्रौपदी अशा दशा केल्या बिचारा माय माऊलीच्या तिचं काय दोष होतं? त्या माय माऊलीचं काय दोष होतं जी? ते नारी अवतारामध्ये जन्म आला म्हणून तिचा दोष होता का? एक बाई होती म्हणून तिचा दोष होता का? कारण तिनं काय गुन्हा केला होता? तिची फार सभेमध्ये तिला आणल्या गेलं, पण सभेमध्ये तिला आणलं गेलं, तिची छळखाणी करण्यात गेली. तो जुवा खेळणारा माणूस, तो जुवा खेळणारा माणूस त्या द्रौपदीला सुद्धा जुव्यावर हरला. काय
पलीकडनं आताच्या काळात तोच आहे माझे माय बाबा. काही ठिकाणी त्या मुलीवरती इतके अत्याचार होत आहेत. काहीच्या परिवारामध्ये आजी हुंडा पद्धतीसाठी काहीतरी मला मुलगा हवाय इतका छळखानी होत आहे की ज्याची काही हद नाही. पण हे हुंडा पद्धती आणि हे मुलासाठी झुरणं आणि ह्या तुमचीच नाही तर प्रत्येकाचीच माई बहीण आहे, तुमचीच नाही तर प्रत्येकाचीच मुलगी आहे. या बाळाची छेडखानी, या एका स्त्रीची छेडखानी करताना लाज वाटायला पाहिजे होती. त्याला शरम वाटायला पाहिजे होती. तो माणूस कसा असेल, त्या स्वतःच्या पत्नीची त्या जुन्यावर हाडलं, काय गरज होती, काय बस होतं त्या माई माऊलीचं. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, लग्न करण्या मोहपती हिला पुरी व्यथा निसा मोहनी आला. तुटला 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 अरे तुटला तुटला तुटला. करशील मस्ती मग घे ना आता, करशील का मस्ती मग तसंच होते नाही का. मस्ती का कशी जीवन मध्ये चांगली मस्त करायची. अरे तुटला 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 आता तंगडा बघा तुटला. हॅलो आणि म्हणून हेलो अरे जिंदगी ही एक किराए का घर है, जिंदगी ही एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी ही एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझे को आवाज देगी, मौत जब तुझे को आवाज देगी, तुझे घर से निकलना पड़ेगा. मौत जब तुझे को आवाज देगी, तुझे घर से निकलना पड़ेगा. मानव हा जीवन हा पाण्याचा एक बुडबुडा आहे, समजलं का. ते तसं नाही होत साहेब बांधण्यावरची वैसा कर दूंगा ना मैं, वैसा कर दूंगा ना मैं, वैसा कर दूंगा. समजलं का. गाण्याच्याही माध्यमातून या जनता व्हायला पाहिजे नाही का. गाण्याच्याही काहीतरी लोकांना अर्थ समजलं पाहिजे नाही का. नाही तर मग आलं राऊंडवर मैं डाल दूंगा, मैं टाक दूंगा, मैं या कर दूंगा, मैं वापर दूंगा असं थोडी होते नाही का. असं जमणार नाही का.
प्रत्येक गाण्यामध्ये लोकांना समजून यायला पाहिजे, नाही तर मग पाखाडे का होणार आहे. समजा का मी पहिल्या जाऊन कोणी म्हणला तुम्ही मला वाईट बोलता मी तुम्हाला वाईट बोलता, याच्यामध्ये मजा येणार नाही. प्रत्येक लोकांना या माझ्या आया बहिणी ह्या प्रत्येक माझ्या लहान लहान चिमुकल्या मुला बाळांना ह्या तरुण बांधवांना समजून यायला पाहिजे. समजलं का. राष्ट्रीय खडी गमतीलाच म्हटलं गेली. नाही का राऊंडवर आला मग ये करूंगा मग युवा करूंगा आणि मग असं जाता होता खाऊ कोण शायरी करते तर तसं नाही होत. समजा का मला म्हणते हसून कायले राहिली, मग शांत काढून बसून राहिली, तसं होते का. असं होणार आहे का. वा रे वा. मॅडम तुमचे 5 मिनिट राहिले फक्त. अर्धा घंटाचा टाइम देतो तुम्ही साहेब. जीवन रूपी या बागेमध्ये मानवतेची कसोटी लागेल. आणि म्हणून मला म्हणायचे आहे, अरे औरत से उलझना ये मर्दों की शान नहीं है. औरत से उलझना ये मर्दों की शान नहीं है. अरे उसे जो औरत से उलझता है उसे नामर्द कहते हैं, जो औरत से उलझता है उसे नामर्द कहते हैं. अरे का शेवट काय कसोटी लागली. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चुका होतात माझ्या माई बापा. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चुका होतात आणि चुका जोपर्यंत माणूस चुकणार नाही तोपर्यंत शिकणार नाही. असं म्हणतात जोपर्यंत मानव कधी चुकणार नाही तोपर्यंत कधी शिकणार नाही. चुकायलाच पाहिजे, तो चुकायलाच पाहिजे. तो जरी कधी चुकलाच नाही त्याला महामानव असं म्हणतात. तो कधी जीवनामध्ये कधी तो चुकलाच नाही त्याला महामानव असं म्हणतात. पण प्रत्येक माणसाची चुका होतात माझे माय बाप. आणि म्हणून म्हणते जीवन रूपी या बागेमध्ये मानवतेची कसोटी लागे. जीवन रूपी या बागेमध्ये मानवतेची कसोटी लागे. दिसला 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 अरे दिसला 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 अन सोनू म्हणे होय सुरज अन सोनू म्हणे. आता काय म्हणे का म्हणे आता सांग. अन सोनू म्हणे त्याच्या दिसला